हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल स्टडी IAS विथ बाला. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की येणाऱ्या 25 तारीखला म्हणजेच 25 मेला पूर्ण देशभरामध्ये UPSC CSE प्रिलिम्स एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाणार आहे आणि ह्या एक्झामसाठी सगळ्यात क्रुशियल फॅक्टर जो ठरणार आहे तो म्हणजे PYQs प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस. आता ते बघा, आपण सगळ्यांनी बिईंग अ सिरियस ॲस्पिरंट PYQचा नक्कीच अभ्यास केला असणार आहे आणि हे पण माहिती आहे आपल्याला की काही महिन्यांपूर्वी UPSCने जिओ सायंटिस्टची जी प्रिलिम एक्झाम होती ती कंडक्ट केली होती आणि ऑब्व्हियसली सिरियस ॲस्पिरंट्स होण्यामुळे आपण नक्कीच ह्या एक्झामचा सुद्धा ॲनालिसिस इन डेप्थ ॲनालिसिस जे आहे ते केलं असणार आहे. पण तरीसुद्धा हे ॲनालिसिस करताना काही पॉईंट्स जे आहेत ते आपण मे बी मिस्ड आऊट केले असू शकतात आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे आता हार्डली 20 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि 20 दिवसामध्ये आपण कुठल्याही गोष्टीचं इन डेप्थ ॲनालिसिस तर नक्कीच नाही करू शकणार आहे. पण जे ॲनालिसिस आपण ह्या पेपरचं ऑलरेडी केलेलं आहे त्यात जर काही आपल्याकडनं पॉईंट्स मिस्ड आऊट झाले असतील तर ते कुठले पॉईंट्स आहेत जे आपण पुन्हा गुगलवर जाऊन बघणं गरजेचं आहे, त्यावर थोडंफार रिसर्च करणं गरजेचं आहे. हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आपण हार्डली एक 3 ते 4 व्हिडिओची एक सिरीज बनवणार आहोत. सब्जेक्ट वाईज ज्या थीम्स UPSCने जिओ सायंटिस्ट एक्झाममध्ये ह्यावेळी कव्हर केल्या होत्या त्या थीम्सना आपण ॲड्रेस करणार आहोत आणि त्यामध्ये कुठले प्रश्न आपण कुठले जे रिसर्च आहे ते आपण केलं आहे, कुठलं रिसर्च जे आहे ते आपल्याला अजून करायची गरज आहे, या मुद्द्यांवर आपण चर्चा करायचा प्रयत्न करणार आहोत. आय एम रिपीटिंग की या पूर्ण सिरीजमध्ये 3-4 व्हिडिओच्या सिरीजमध्ये आपण कुठल्याही प्रकारे इन डेप्थ ॲनालिसिस जे आहे ते करणार नाही आहे. ते आपण ऑलरेडी बिंग अ सिरियस ॲस्पिरंट आपण ते ऑलरेडी केलं असणार आहे, ह्याची मी गॅरंटी समोर ठेवून मी तुमच्यासोबत हे 3-4 व्हिडिओजमधून ॲनालिसिस जे आहे ते डिस्कस करायचा प्रयत्न करणार आहे. सो विदाउट वेस्टिंग युअर मोर प्रेशियस टाईम आपण आपल्या आजच्या सेशनकडे वळायला चालू करूया. सो आपला जो पहिला क्वेश्चन आहे म्हणजे क्वेश्चन नंबर 46 जो आहे तो आहे की कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. इट इज अन एक्स्ट्रीमली कोल्ड विंड लेडन विथ ड्राय स्नो. This wind has sub-freezing temperature and carries abundant supply of ice crystal and snow. आता बघा अजून पुढे the statements are related to Harmattan, Tramontane, चिनूक अँड ब्लिझार्ड. आता बघा आपल्याला माहिती आहे की UPSCची सवय आहे की दरवर्षी एक ना एक ते असा प्रश्न विचारतो जो डिस्क्रिप्टिव्ह नेचरमध्ये असतो. म्हणजे कुठल्याही कन्सेप्टवर किंवा टर्मिनॉलॉजीवर एक डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ दिला आणि त्यावरती तो पॅराग्राफ कुठल्या कन्सेप्टशी किंवा त्या कुठल्या टर्मिनॉलॉजीशी रिलेटेड आहे ती UPSC दरवर्षी एक प्रश्न थ्रू विचारतं आणि ह्या वर्षी ही UPSCने जिओ सायंटिस्टमध्ये तर ही आपली जी प्रथा आहे ती कायम ठेवलेली आहे. मे बी प्रिलिम एक्झामिनेशनमध्ये CSE प्रिलिम्समध्ये सुद्धा आपल्याला अशा पद्धतीचा एक प्रश्न बघण्याची शक्यता जी आहे ती कमी करता येणार नाही. सो ह्या प्रश्नामध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर बघा एका आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण क्लायमेटचा स्टडी करतो तेव्हा विंड्स पण आपण त्यामधून वाचायचा प्रयत्न करतो. मग त्यामध्ये लोकल विंड्स असतील, प्लॅनेटरी विंड्स असतील, बऱ्याच प्रकारचे विंड्स जे आहे ते आपण विंड स्टडीमधून कव्हर करायचा प्रयत्न करतो. तर इथे त्यांनी कोल्ड विंड कुठला आहे तो विचारलेला आहे आणि त्या कोल्ड विंडचं डिस्क्रिप्शन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे की हॉट किंवा वॉर्म आणि कोल्ड विंड अशा 2 प्रकारचे लोकल विंड्स एक्झिस्ट करतात आणि त्यातली ही नावं आहेत हर्मटन असेल, ट्रॅमोंटन असेल, चिनूक असेल, ब्लिझार्ड असेल आणि त्यांनी जे डिस्क्रिप्शन दिलं आहे त्या थ्रू आपल्याला बघायचं आहे की हे डिस्क्रिप्शन कुठल्या विंडशी रिलेट करतं. तर ह्यावेळी जी UPSCची आता प्रिलिम्स एक्झाम 25 तारीखला होणार आहे त्यामध्ये मे बी असं पण विचारलं जाऊ शकतं की त्या आता हे बघा ह्याचं जे आन्सर आहे ते ब्लिझार्ड आहे. तर ब्लिझार्ड हे जे कोल्ड विंड आहे ह्या मे बी असं विचारतील की कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग ब्लिझार्ड आणि त्यावर हे जे डिस्क्रिप्शन आहे किंवा ह्यात अजून ॲड ऑन करून काहीतरी फॅक्च्युअल स्टेटमेंट्स, कारण UPSCला जर कठीण करायचं आहे तर डेफिनेटली यात बऱ्याच प्रकारे फॅक्ट्स UPSC ॲड करू शकतो. सो अशा प्रकारे क्वेश्चन विचारेल UPSC की कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग ब्लिझार्ड आणि मग ही स्टेटमेंट्स देतील, अजून थोडंफार कठीण करतील आणि तुम्हाला विचारतील की कुठली स्टेटमेंट्स बरोबर आहेत किंवा कुठली स्टेटमेंट्स चुकीची आहेत, किती स्टेटमेंट्स बरोबर आहेत किंवा किती स्टेटमेंट्स चुकीचे आहेत. अशा पद्धतीने जे फ्रेमिंग आहे ते केलं जाऊ शकतं. सो आपल्याला ह्या क्वेश्चनमधून हे बघायचं आहे की आपण ह्या सगळ्या विंड्सची जी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ती काढली आहे का. जर काढली नसेल तर आपल्याला आता सेपरेट नोट्स तयार करायच्या नाही आहेत, तर सिम्पली गुगलवर जायचं आहे, ह्या ज्या विंड्स आहेत त्यांच्याबद्दल थोडंफार माहिती घ्यायचा प्रयत्न करायचा आहे आणि सोडून द्यायचं आहे. कारण इथे आपण रिव्हिजन, नोट मेकिंग हे सगळं करायला बसलो तर नक्की त्याला खूप वेळ जाणार आहे, ती लेंदी प्रोसेस असणार आहे आणि ही प्रोसेस अजून काहीच करणार नाही. रादर तुमचं जे टेन्शन आहे एक्झाम हॉलमध्ये ते वाढवायचं काम हे पूर्ण प्रोसेस आहे ती करणार आहे. सो आपल्याला सिम्पली गुगलवर जाऊन फक्त आपण जे केलेलं नाही आहे ह्या 4 विंड्सपैकी ते थोडंफार सर्च करून सोडून द्यायचा प्रयत्न करायचा आहे. सो ह्या क्वेश्चनमधून आपण
जसं ह्या पर्टिक्युलर ब्लिझार्ड विंडचं डिस्क्रिप्शन दिलं तसंच या बाकी विंडचं पण काय डिस्क्रिप्शन आहे का याचा विचार करणार आहोत, जाऊन गुगलवर जाऊन बघणार आहोत आणि दोन्ही पद्धतीने क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ह्याचा विचार करून आपण प्रिपरेशन करणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 47. द ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन डज नॉट पास थ्रू ऑप्शन नंबर ए उरुग्वे, ऑप्शन नंबर बी पॅराग्वे, सी इज चिले अँड डी इज ब्राझील. आता बघा, आपण ज्यावेळी हे जे लॅटिट्यूड लॉन्जिट्यूडचा अभ्यास करतो त्यावेळी ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन असेल किंवा ट्रॉपिक ऑफ कॅन्सर असेल, इक्वेटर असेल, या सगळ्या गोष्टींना आपण इनडेप्थ वाचतोच. पण काही वेळा आपण बऱ्याच गोष्टी सोडून देतो. आता UPSCने ह्या आधी असा प्रश्न विचारला आहे की इंडियामधून जे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर पास होतं ते कुठल्या कुठल्या स्टेट्समधून पास होतं, इंडियन स्टेट्समधून पास होतं किंवा कुठल्या स्टेट्समधून पास होत नाही. तर आपण ह्या पलीकडे जाऊन थोडं जर क्वेश्चन सेटरला जर एक्झाम सेटरला जर थोडं डिफिकल्ट करून हा क्वेश्चन विचारायचा असेल तर ते सिम्पली असं विचारू शकतं की ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन हा पर्टिक्युलर, आता समजा ब्राझीलचं आपण एक्झाम्पल घेतलं तर ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन ब्राझीलमधल्या कुठल्या पर्टिक्युलर जॉग्राफिकल फीचरमधून पास करतं, किंवा ज्या कंट्रीजमधनं ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन असेल, इक्वेटर असेल, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर असेल, हे ज्या कंट्रीजमधून पास करतं त्या कंट्रीजमध्ये कुठले कुठले असे इम्पॉर्टंट जॉग्राफिकल फीचर्स असतील किंवा इम्पॉर्टंट सिटीज असतील ह्या पास आऊट होत आहेत किंवा त्या संलग्न आहेत, जवळपास आहेत, कोइन्साइड करतायत, ह्या अशा पद्धतीने UPSC प्रश्न फ्रेम करायचा प्रयत्न करू शकतो. सो आपल्याला हे बघायचं आहे की आता समजा आपल्याला माहिती आहे की ब्राझील हा जो देश आहे ह्या ब्राझीलमधनं तिन्ही लाईन पास होतात. मग ती इक्वेटर असेल, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर असेल आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन असेल, या तिन्ही लाईन्स जे आहेत ते ब्राझीलमधनं पास होतात. आता जर समजा ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉनवरच जर असा प्रश्न विचारायचा असेल तर ते काय करेल की 4 स्टेटमेंट्स देईल. त्यातले 3 स्टेटमेंट्स जे आहेत ते आपण जनरल जे कॅप्रिकॉनबद्दल इन्फॉर्मेशन घेतली आहे त्याबद्दल ते असेल, ते आपल्याला माहिती असेल. पण एक स्टेटमेंट UPSC असं विचारेल आणि ते की ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन जे आहे ते ब्राझीलमधल्या अमेझॉन जंगलमधून पास करतं किंवा पास करत नाही, किंवा असं पण स्टेटमेंट येऊ शकतं की अमेझॉन रिव्हर जी आहे तिला ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन कोइन्साइड करतं, इंटरसेक्ट करतं, अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो आपल्याला इथे काय करायचं आहे की ह्या ज्या तिन्ही लाईन्स आहेत कॅप्रिकॉन, इक्वेटर आणि कॅन्सर, तर ह्यातल्या आपण सिटीज, इंडियन स्टेट्स तर बघितले असतीलच, पण त्याबरोबरच कुठल्या इम्पॉर्टंट वर्ल्ड वाईड सिटीज असतील किंवा वर्ल्ड वाईड जे इम्पॉर्टंट जॉग्राफिकल फीचर्स ह्या लाईन्समधनं पास होत आहेत ते पण आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे. कुठली सीज हे सुद्धा एक इम्पॉर्टंट विचारला जाऊ शकतो क्वेश्चन की कुठले कुठले ओशन्स यामधनं पास होतात, की असा कुठला ओशन आहे ज्यातून तिन्ही लाईन्स ज्या आहेत त्या पास होतात. कारण आपण आत्तापर्यंत कंट्रीजवर विचार करतोय, पण ओशन्सवर सुद्धा ह्या पद्धतीने क्वेश्चन इथे विचारला जाऊ शकतो. सो आपण हे केलंय की नाही हे बघायचं आहे, आणि जर केलं नसेल तर आपण एकदा ते गुगलवर जाऊन वाचायचा प्रयत्न करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 48. लामाज आर टिपिकली रेअर्ड इन आर्टिक रिजन, सब सहारा रिजन, अँडेस माउंटेन रिजन आणि ग्रेट कार रिजन. आता हा जेव्हा UPSCने प्रश्न विचारलाय ह्यात आपल्याला काय काय करायचं आहे ते बघा. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आपल्याला लामाज काय ते बघायचं आहे. आता मी तुम्हाला सिम्पली सांगतो की लामाज जे आहेत ते कॅमेलिड्समधले एक टाईप आहे. आता कॅमल्स जे आहेत, कॅमल्सचे जे वर्ल्ड वाईड प्रकार आहेत त्यामध्ये लामाज एक टाईप ऑफ कॅमल आहे जे अँडेस माउंटेन रिजनमध्ये आपल्याला बघायला मिळतं. सो आता इथे आपल्याला काय बघायचं आहे तर लामाजबद्दल आधी माहिती काढणं खूप गरजेचं आहे, कारण ऑलरेडी UPSCने हा प्रश्न विचारलेला आहे. सो मे बी प्रिलिम्समध्ये तुम्हाला इनडेप्थ क्वेश्चन जो आहे तो लामाजवर विचारला जाऊ शकतो. त्यानंतर हे जे मी तुम्हाला बोललो की कॅमेलिड्स आहेत ते कॅमेलिड्स आय गेस जगामध्ये 6 किंवा 7 टाईपचे कॅमल्स जगामध्ये सापडले जातात, ज्यातलं लामाज जे आहे ते अँडेस माउंटेन रिजनमध्ये सापडला जातो. अरबमध्ये वेगळा सापडला, अरबियन रिजनमध्ये वेगळा सापडला तो कॅमल, त्यानंतर ईशान रिजनमध्ये वेगळ्या प्रकारचा कॅमल सापडला जातो. सो आपल्याला हे जे टाईप्स आहेत कॅमेलिड्सचे ते कुठले कुठले टाईप्स आहेत ते बघायचे आहेत. त्यानंतर हे टाईप्स कुठल्या रिजनमध्ये आपल्याला आढळतात, नेटिव्ह आहेत, त्या कुठल्या रिजनचे नेटिव्ह हे कॅमल्स आहेत ते देखील आपल्याला बघायचा प्रयत्न करायचा आहे. हे झालं कॅमल्सबद्दल इन्फॉर्मेशन. त्यानंतर आपल्याला जर काय बघायचं असेल तर आता आपण आर्टिक रिजन आपल्याला माहिती असेल, सबसहारा रिजन माहिती असेल, अँडेस रिजन माहिती असेल, पण आपल्याला ग्रेट कारू रिजन हा जनरली आपल्या स्टडीमध्ये नसतो, वाचनात नसतो. सो आपल्याला ह्यावेळी ग्रेट कारू रिजनबद्दल जी माहिती आहे ती थोडीफार घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर घेतली असेल तर वेल अँड गुड, जर घेतली नसेल तर आय विल सजेस्ट की तुम्ही ग्रेट कारू रिजनबद्दल थोडी इन्फॉर्मेशन जवळ करायचा प्रयत्न ह्या येणाऱ्या दिवसांमध्ये करून ठेवा. आपला नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो द कल्टिवेशन ऑफ विच वन ऑफ द फॉलोइंग क्रॉप्स वॉज इंट्रोड्युस्ड इन द बाबा बुदान हिल्स. आता बघा हे करंट न्यूज तर असणार आहे की कुठल्या या बाबा बुदान हिल्समध्ये कुठल्या प्रकारचा क्रॉप जो आहे तो इंट्रोड्यूस
केला गेला. आता जेव्हा आपण जिओग्राफीचा अभ्यास करतो तेव्हा आपण क्रॉप्स जे आहेत, जे PYQ मध्ये आलेले आहेत, ते क्रॉप्सना आपण नक्कीच स्टडी करतो, पण आपण ॲपल आणि पायनॅपलला कव्हर केलं असेल असं मला वाटत नाही. सो आय वुड सजेस्ट की ह्यावेळी टी कॉफीवर तर आपण कव्हर नक्कीच केलेलं आहे, पण आपण आता काय करायचं आहे की ॲपल आणि पायनॅपलवर इन्फॉर्मेशन जी आहे ती गॅदर करायचा प्रयत्न करायचा आहे, की ते ॲपल हे कुठल्या देशामध्ये नेटिव्ह आहे, एंडेमिक आहे, हे बघायचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर क्लायमॅटिक रिक्वायरमेंट काय आहेत ते बघायचं आहे. त्यानंतर सॉईल रिक्वायरमेंट काय आहे, रेनफॉल रिक्वायरमेंट काय आहे, हे सगळं ॲपल पायनॅपलबद्दल बघायचा प्रयत्न करायचा आहे. ह्या पलीकडे जाऊन टॉप प्रोड्युसिंग कंट्रीज, त्यानंतर टॉप प्रोड्युसिंग इंडियन स्टेट्स जे आहेत ते पण आपल्याला ह्या क्रॉप्सचे जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. सो टी कॉफीबद्दल आपण तर अभ्यास केला असेल, पण मी सजेस्ट करेन की ॲपल आणि पायनॅपलबद्दल ही जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही गोळा करायचा ह्या येणाऱ्या दिवसामध्ये प्रयत्न करायचा आहे. Now, moving towards the next question. In which among the following atmospheric layers the temperature increases with height? आता आपण ॲटमॉस्फेरिक लेयर्स तर बेसिक आहे, ज्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. आता मेसोस्फिअर असेल, थर्मोस्फिअर असेल, स्ट्रॅटोस्फिअर असेल, आयनोस्फिअर असेल, ट्रोपोस्फिअर असेल, सगळ्या लेयरचा आपण इनडेप्थ स्टडी केलेला आहे. सो आय डोंट थिंक की इथे तुम्हाला काही वेगळ्या पद्धतीने सांगायची गरज आहे. जर कोणी केला नसेल तर तुम्ही हे लेयर जे आहेत, ॲटमॉस्फेरिक लेयर्स जे आहेत ते एकदा वाचाल तर ते जास्त बेनिफिशियल ठरू शकतं. नेक्स्ट इज विच वन ऑफ द फॉलोइंग टेक्टॉनिक प्लेट्स इज नॉट लोकेटेड इन द पॅसिफिक ओशन? आता इथे काय करायचं आहे बघा, मी तुम्हाला अँगल्स देईन, जे तुम्ही केले आहेत ते वेल अँड गुड, जे नाही केले ते तुम्ही करायचा प्रयत्न करा. आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिली गोष्ट जी आपल्याला करायची आहे ती म्हणजे जेवढे ओशन्स आणि सीज वर्ल्डमध्ये एक्झिस्ट करत आहेत, मेजर ओशन्स, मेजर सीज म्हणजे त्यातमध्ये असेल पॅसिफिक ओशन असेल, इंडियन ओशन असेल, त्यानंतर आर्टिक ओशन असेल, अंटार्क्टिक रिजन असेल, हे जे काही ओशन्स आहेत इम्पॉर्टंट ओशन्स, त्यानंतर ब्लॅक सी असेल, कॅस्पियन सी असेल, त्यानंतर मेडिटेरेनियन सी असेल, हे जे सीज आहेत इम्पॉर्टंट, रेड सी असेल, हे इम्पॉर्टंट सीज आहेत. ह्या सगळ्या सीज आणि ओशन्समधून कुठल्या टेक्टॉनिक प्लेट्स ज्या आहेत त्या पास होत आहेत, हे आपल्याला सगळ्यात पहिलं जे आहे ते फाइंड करायचा प्रयत्न करायचा आहे. सेकंड थिंग इज, ह्या जे प्लेट्स ऑप्शन्समध्ये दिलेले आहेत, नाझका प्लेट असेल, कोको प्लेट असेल, जॉन डे फुका प्लेट असेल आणि स्कोटिया प्लेट असेल, ह्या ज्या प्लेट्स ऑप्शनमध्ये मेन्शन केलेल्या आहेत त्या प्लेट्सबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन घ्यायचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. कुठली प्लेट कन्व्हर्जंट आहे, कुठली प्लेट डायव्हर्जंट आहे, हे आपल्याला जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. द थर्ड थिंग जी आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये करायची आहे ती म्हणजे रिसेंटली आपल्याला माहिती असेल मेडिटेरेनियन सी जो आहे त्याच्या जो बॉर्डरिंग कुठली तरी कंट्री आहे, मला त्या कंट्रीचं नाव आठवत नाही, पण रिसेंटली तिथे एक मोठा मॅसिव्ह अर्थक्वेक जो आहे तो झाला होता. तो अर्थक्वेक जो आहे तो कुठल्या प्लेटमुळे झाला, कुठल्या प्लेटचं कन्व्हर्जन्स असेल किंवा डायव्हर्जन्स असेल झालं आणि तो अर्थक्वेक झाला ते आपल्याला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो हे 3 प्रकारचे अँगल्स आपल्याला या क्वेश्चनमधनं कव्हर करायचे आहेत. नेक्स्ट इज distance of about 147 million kilometers between sun and the earth is found during earth's orbit around the sun at the position of. आता जिओग्राफीमध्ये आपण हे नक्की केलेलं आहे, पेरिहेलियन, एपिहेलियन, वर्नल इक्विनॉक्स आणि ऑटमनल इक्विनॉक्स, हे आपण तर नक्की केलेलं आहे. पण मी इथे तुम्हाला आता वेगळ्या अँगल्स तर नाही सांगणार आहे, पण इथे मी तुम्हाला एवढं सांगणार आहे की आपण जनरली कन्सेप्च्युअल स्टडी करतो वेन एव्हर इट कम्स टू UPSC CSE, UPSC सिव्हिल सर्व्हिस एक्झाम. आपण कन्सेप्च्युअल स्टडी आहे तो करायचा प्रयत्न करतो, आणि जेव्हा स्टेट PCS असतील किंवा बाकी UPSCच्या ज्या CDS जिओ सायंटिस्ट एक्झाम्स आहेत तिथे आपण फॅक्च्युअल डेटा जो आहे तो गॅदर करायचा प्रयत्न करतो. पण आपण गेली 2 वर्षांचे जर पेपर बघितले तर आपल्याला माहिती आहे की UPSC CSEचा जो फॅक्च्युअल क्वेश्चन्सकडे जे इन्क्लिनेशन आहे ते वाढताना दिसत आहे. सो इथे आपण कन्सेप्च्युअल स्टडी तर केला असेल, पेरिहेलियन, एपिहेलियन, वर्नल इक्विनॉक्स आणि ऑटमनल इक्विनॉक्सचा जो कन्सेप्च्युअल स्टडी आहे तो नक्कीच केला असेल, पण थोडं फॅक्च्युअल स्टडी जे आहे ते आपल्याला करणं गरजेचं आहे. जसं की इथे 147 मिलियन किलोमीटरचं डिस्टन्स विचारलं आहे, मे बी ह्यावर डिटेल क्वेश्चन विचारून ते म्हणजे ह्या ऑप्शन्सवर डिटेलमध्ये क्वेश्चन विचारून ते तुम्हाला अशा पद्धतीचा कुठला ना कुठला तरी डेटा देण्याचा प्रयत्न करतील जो आपल्याला माहिती नसेल किंवा ज्याबद्दल आपण अभ्यास केला नसेल. सो जर तुम्ही ह्या पद्धतीने डेटा ह्या कन्सेप्ट थ्रू गॅदर केला नसेल तर तो तुम्ही एकदा गुगलवर जाऊन करावा, ही मी तुम्हाला रिक्वेस्ट करू शकतो. नेक्स्ट इज विच वन ऑफ द फॉलोइंग रिव्हर्स इज द ट्रिब्युटरी ऑफ रिव्हर हुगळी?
आता रिव्हर्स सिस्टीम जे ड्रेनेज सिस्टीम आहे इंडियाचं त्यामध्ये आपण रिव्हर्स बऱ्याचपैकी कव्हर केलेले आहेत, पण स्टील आय वुड सजेस्ट की जर तुम्ही यातील पद्मा रिव्हर असेल, जमुना असेल, दामोदर असेल, मेघना असेल, ह्या रिव्हर्सचा जर तुम्ही अभ्यास केला नाही आहे तर तुम्ही आताच तुमच्याकडे वेळ आहे की तुम्ही ह्या रिव्हर्सना इनडेप्थ बघायचा प्रयत्न करा. मग ते कुठल्या कुठल्या स्टेट्समधून पास करतायत, त्यानंतर कुठले माउंटेन्स ना ते कव्हर करतायत, कुठले नॅशनल पार्क्स किंवा वाईल्ड लाईफ सँच्युरीज जे आहेत त्यांना ते पास करतायत, त्यानंतर इम्पॉर्टंट फ्लॉरा फॉना जो आहे तो ह्या रिव्हर्सच्या अलॉंग कुठला इम्पॉर्टंट फ्लॉरा फॉना जो आहे तो आपल्याला सापडतो, हे सगळं बघायचं. त्यानंतर ज्या ट्रिब्युटरीज आहेत त्यासुद्धा आपल्याला माहिती करून घेणं या रिव्हर्सशी संदर्भात हे गरजेचं आहे. सो या क्वेश्चनमधनं एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि आय थिंक की आपण ड्रेनेज सिस्टीममध्ये सगळं कव्हर करतो. सो आय डोंट थिंक की ते आपण काहीतरी मिस आउट केलं आहे, बट स्टील जर केलं असेल तर तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत. नेक्स्ट इज क्वेश्चन नंबर 55. Consider the following characteristics of a type of soil as given by the नॅचरल रिसोर्स कन्झर्वेशन सर्व्हिस NRCS. आता इथे सगळ्यात इम्पॉर्टंट जे आपल्याला करायचं आहे ते म्हणजे NRCS काय आहे याबद्दल माहिती काढणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर आपण टाईप्स ऑफ सॉईल जे आहेत ते बघायचे. आता इथे त्यांनी एंटीसॉल्स, इन्सेप्टिसॉल्स, हिस्टोसॉल्स, अँटीसॉल्स हे तर दिलेलं आहे. त्यानंतर बाकीच्या पण सॉईल्स आहेत, लॅटराईट असेल, रेड सॉईल असेल, बऱ्याच प्रकारच्या ज्या सॉईल्स आहेत, त्यानंतर ब्लॅक सॉईल असेल, हे सगळं आपण अभ्यास केलेला आहे. पण यांचा जर आपण अभ्यास केला नसेल किंवा ह्यामध्ये सुद्धा आपण जर काही सोडलं असेल तर ते आपण एकदा बघून घ्यायचं आहे. टाईप्स ऑफ सॉईलमध्ये आपण काय बघतो की कुठल्या रिजनमध्ये आपल्याला सापडते, त्यानंतर रेनफॉल त्याचा काय असतो, त्यानंतर मिनरल्स कुठले कुठले तिथे सापडतात, त्यानंतर त्याची जी फर्टिलिटी लेवल आहे ती काय असते. इवन अशा पद्धतीने पण क्वेश्चन विचारतात की असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डरमध्ये फर्टिलिटीच्या अकॉर्डिंग जे असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरमध्ये ह्या सॉईल्सना कॅटेगराईज करायला लावतात. म्हणजे आता समजा लॅटराईट सॉईलची जी फर्टिलिटी रेट आहे तो कमी आहे दॅन ब्लॅक सॉईल, दॅन अदर सॉईल, असं ह्या पद्धतीने आपल्याला असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावायला सुद्धा सांगितलं जाऊ शकतं. सो त्या पद्धतीने जर आपण अभ्यास केला नसेल तर ते देखील आपल्याला बघायचं आहे. आणि ह्या सॉईल्स पण, हे जे टाईप्स ऑफ सॉईल्स आहेत ह्यावर पण आपण जर अभ्यास केला नसेल तर तो आपल्याला थोडंफार बघून घ्यायचं आहे. नेक्स्ट इज क्वेश्चन नंबर 57. विच वन ऑफ द फॉलोइंग इज रिलेटेड विथ टर्म नेफान एनालिसिस और वी कॅन से नेफान एनालिसिस. सो ह्यावर आता हे आपल्याला काय आहे, नेफान एनालिसिस हे काय आहे हे पहिलं सगळ्यात बघायचं आहे. त्यानंतर अल्बिडो एनालिसिस, क्लाउड एनालिसिस काय आहे ते बघायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं हे जे काही एनालिसिस ऑफ पोल्युशन लेवल इन वॉटर किंवा एनालिसिस ऑफ नायट्रोजन लेवल इन सॉईल, ह्या ज्या मेथड्स आहेत ह्या मेथड्सना काय म्हणतात हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. आता मला इथे आठवत नाही, पण एनालिसिस जी मेथड वापरतात नायट्रोजन लेवल सॉईलचं जे आहे त्याचं एनालिसिस करण्यासाठी जी मेथड वापरतात त्याला आय गेस झेल ढाल मेथड वगैरे असं काहीतरी बोलला तर आय डोंट रिमेंबर द एक्झॅक्ट स्पेलिंग, बट आय विल ट्राय हिअर की येस हे आय गेस स्पेलिंग आहे. एकदा आपण गुगलवर जाऊन बघायचं आहे की हीच मेथड आहे का. सो ही मेथड जी नायट्रोजन लेवल इन सॉईलच्या ॲनालिसिससाठी वापरली जातील, जेलडाल मेथड जी आहे ती. सो अशा पद्धतीने हे क्लाउड ॲनालिसिस कसं करतात, अल्बिडो ॲनालिसिस जे आहे, क्लाउड ॲनालिसिस किंवा अल्बिडो ॲनालिसिस काय आहे, त्यानंतर ॲनालिसिस ऑफ पोल्युशन लेवल इन वॉटर काय आहे, त्यानंतर नायट्रोजन लेवल कसा पद्धतीने ॲनालाइज करतात, कुठल्या मेथड थ्रू करतात, नायट्रोजनसोबतच पोटॅशियम असेल, सोडियम असेल, ह्या पद्धतीने हे जे सोडियम ॲनालिसिस असेल, पोटॅशियम असेल किंवा फॉस्फरस असेल, हे आपण कशा पद्धतीने कुठल्या मेथडच्या थ्रू केलं जातं हे सुद्धा बघायचं आहे. आणि हे कुठला ॲनालिसिस आहे हे सुद्धा आपण बघून घ्यायचं आहे. नेक्स्ट इज अमंग द फॉलोइंग लोकल विंड्स विच वन इज नोन ॲज डॉक्टर्स विंड. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की आता आपण हे बघितले, चिनूक विंड्स असेल, हर्मटन विंड्स असेल, हे आपण मगाशी आपण पहिल्याच क्वेश्चनमध्ये बघितले होते. जर तुम्हाला मी पुन्हा रिपीट करून दाखवायचं आहे तर हे बघा, इथे तुम्हाला हर्मटन विंड, चिनूक विंड, ट्रेमंटन विंड, ब्लिझार्ड विंडवर क्वेश्चन विचारला होता आणि पुन्हा एकदा इथे रिपीट केलेलं आहे की आता कुठल्या विंडला, लोकल विंडला डॉक्टर्स विंडच्या नावाने बोलवलं जातं. तर खॅम्सिन विंड असेल किंवा नॉरेस्टर विंड असेल, तर ह्या पुन्हा मी तुम्हाला तेच सांगेन की ह्या विंडची जी इम्पॉर्टंट फीचर्स आहेत ती आपल्याला माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. ह्यावर कुठल्याही पद्धतीने त्या डॉक्टर्स विंडवर विचारलं गेलं किंवा असं पण विचारू शकतात की चिनूक विंडला अजून काय म्हणतात, लोकल रिजनमध्ये काय, हे आता लोकल नाव आहे त्यांची, पण
अजून कुठल्या नावांनी ओळखलं जातं, ते का आय मीन ऑकर होतात किंवा त्यांचं फॉर्मेशन का होतं, कसं होतं. रिसेंटली सँटा ॲना विंड्स जे आहेत ते चर्चेमध्ये होते, जे कॅलिफोर्नियाला हल्ली वाईल्ड फायर झालं होतं, मॅसिव्ह वाईल्ड फायर झालं होतं, त्यावेळी सँटा ॲना विंड्स भरपूर चर्चेमध्ये होते. सो आपल्याला अशा टाईपच्या विंड्सवर अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. हे विंड्स का फॉर्म होतात, ते काय एन्व्हायरमेंटवर किंवा त्या पर्टिक्युलर रिजनवर काय इम्पॅक्ट टाकतात, रेनफॉल आणतात की वाईल्ड फायर क्रिएट करतात, फ्लड आणतात की ड्रॉट आणतात, हे सगळं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सो अगेन विंडवर UPSCने 2 वेळा यावर्षी जिओ सायंटिस्टमध्ये क्वेश्चन विचारला आहे. सो इट इज हायली पॉसिबल की ह्यावेळी सँटा ॲना विंडवर क्वेश्चन येण्याची शक्यता जास्त आहे, कारण कॅलिफोर्नियामध्ये मॅसिव्ह वाईल्ड फायर जे आहे ते सँटा ॲना विंड्समुळे कॉज झालं होतं. सो अशा पद्धतीने आपण जवळजवळ 8-9 क्वेश्चन्स जॉग्रफीशी रिलेटेड बघितले आहेत. त्या थीम्स ज्या आहेत त्या कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. सो मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेन की ते आपल्याला पर्टिक्युलर गुगलवर जाऊन फक्त आणि फक्त ह्या थीम्स ज्या आपण मिस्ड आउट केल्या त्या वाचायच्या आहेत, ना की त्याचे जे नोट्स आहेत त्या काढायच्या आपल्याला नाही आहेत. कारण जर आपण नोट्स काढलो, लिहित बसलो तर आपल्याकडे किमान जॉग्रफीचा जर आता विचार केला आपण, बघा एकाच क्वेश्चनमध्ये ॲट लिस्ट 8 to 9 जे क्वेश्चन्स आहेत ते तयार होतात एका क्वेश्चनमधून. जर आपण अशा पद्धतीने जर नोट्स मेकिंग करायला गेलो तर जॉग्रफीच्याच सब्जेक्टशी रिलेटेड हार्डली म्हणायचं नाही, ॲटलिस्ट 30 ते 40 पानांचे नोट जे आहे ते तुमच्या आता ह्या थ्रू क्रिएट होणार आहे, ह्या पेपर थ्रू. मग असं जॉग्रफीनंतर पॉलिटी असेल, इकॉनॉमी असेल, त्यानंतर सायन्स असेल, हिस्ट्री असेल, अजून बरेच सब्जेक्ट्स आहेत आणि एका क्वेश्चनमधनं 7, 8, 9 क्वेश्चन जे आहेत ते फॉर्म होतात. जर आपण एवढ्यांच्या नोट्स काढायला बसलो तर 200 ते 300 पानांची नोट जी आहे ती तुमची तयार होणार. ती तयार करणार तुम्ही लिहून, त्यानंतर ती रिवाईज करणार, त्यानंतर तुम्ही मल्टिपल रिव्हिजन करणार, डोक्यात ठेवायचा प्रयत्न करणार आणि ज्यावेळी ही UPSCमध्ये येणार, पेपरला येणार यातला कुठला तरी प्रश्न आणि त्यावेळी तुम्ही हे सगळ्याचं प्रेशर घेऊन जे केलेलं असणार ते आठवणार ह्याची शक्यता जी आहे ती खूप कमी आहे. सो आय वुड सजेस्ट की जे तुम्ही केलं नाही आहे ते जस्ट गुगलवर जायचं आहे, वाचायचं आहे आणि सोडून द्यायचं आहे आणि एवढंच होप करायचं आहे की जर क्वेश्चन आला तर आपल्याला ते तिथे रिफ्लेक्ट होणार आहे. सो ऑल द बेस्ट अँड वी विल कम अगेन in the next session of another topic or another subject with another themes. Thank you.